दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण वदनी कवळ घेता या श्लोकाचं म्युरल डेकॉर बनवणार आहोत. मेजरमेंट्स, टेक्स्चर पेस्ट मेकिंग, कलरिंग सर्व स्टेप्स मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 10 बाय 10 इंचेस स्क्वेअर शेपचा MDF बेस घेतला आहे. आता या बांबूच्या साधारण 12 इंचेसच्या 4 पट्ट्या कापून आणल्या आहेत. पूर्ण गोल बांबू घेण्यापेक्षा बांबूमध्ये कापून अशा चपट्या पट्ट्या कापून घेतल्या आहेत, जेणेकरून या बांबूच्या पट्ट्या व्यवस्थित आपल्या बेसवर चिकटून राहतील. गोल बांबू घेतले तर त्याला तेवढी पकड राहत नाही. अशा पद्धतीने या पट्ट्या आपण आपल्या बेसवर लावून घेणार आहोत. पहा, आता इथे मधली साधारण 8.25 बाय 8.25 इंचेस जागा राहिली आहे. त्यात आपण आपली वदनी कवळ घेताच्या श्लोकाची अक्षरं लावणार आहोत. आता या बेसला वरती मी 2 होल्स पाडली आहेत, पाहू शकता. ही फ्रेम अडकवण्यासाठीची सोय करून घेऊया. पाहू शकता मी एक डिझायनर स्ट्रिंग दोन्ही होल्समधून काढून दोऱ्याची हुक्स तयार करत आहे. ही अशी दोरीची हुक्स तयार आहेत. आता आपल्या बांबूच्या तयार केलेल्या पट्ट्या चिकटवून घेऊयात. प्रत्येक बाजूला व्यवस्थित फेविकॉल लावून आपल्या या पट्ट्या चिकटवून घेऊयात. पाहू शकता आपल्या 4ही पट्ट्या चिकटवून झाल्या आहेत. आपण बांबू चपटेच कापून आणले आहेत, तरी पण इथे ही जी गॅप राहिली आहे ती फेविकॉलनी मी भरून घेतली आहे. आपण कुठेही खिळ्याचा किंवा स्क्रूचा वापर करत नाही आहे, त्यामुळे फेविकॉलनी या पट्ट्या चांगल्या पक्क्या बसवायच्या आहेत. आता हे आपलं बेसिक स्ट्रक्चर तर तयार झालं आहे. ही मोल्डेड क्ले घेतली आहे मी इथे. बांबूसारखं छान फिनिशिंग आणायला क्लेचं डिझाईन करूयात या बांबूच्या पट्ट्यांवर. क्ले छान मिक्स करून घेतली आहे. आता जिथे जिथे ही क्लेची डिझाईन्स लावायची आहेत तिथे तिथे मी फेविकॉल लावून घेते. ही क्ले चांगली चिकट असते, परंतु अजून व्यवस्थित चिकटावी म्हणून फेविकॉल लावून घेऊया. असा पातळ रोल करून रफली हे क्ले डिझाईन्स लावून घेऊया. फार जास्त फिनिशिंगची इथे गरज नाही. थोडा रफ रस्टिक लुकच आपल्याला हवा आहे. ही क्ले जेवढी हवी तेवढीच मिक्स करून घ्यावी, नाहीतर ती लगेच कडक होऊन वाया जाते. वदनी कवळ घेता या श्लोकाचं म्युरल केळीच्या पानाच्या आकाराचं छान दिसतं.
तशी म्युरल्स मी 3-4 केली होती, म्हणून यावेळेस हा वेगळा प्रकार ट्राय करावासा वाटला. वास्तुशांती करता हे म्युरल अगदी परफेक्ट गिफ्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने आपण हे क्ले वर्क करून घेतलं आहे. हे क्ले वर्क केल्याने या बांबूच्या पट्ट्यांना जास्त नॅचरल लुक आला आहे पहा. आता हे स्ट्रक्चर तयार आहे. साधारण 2 तास मी हे बाजूला ठेवलं होतं. क्ले पण आपली चांगली वाळली आहे. आता इथे लेटर्स जिथे लावायची आहेत तिथे आपण टेक्स्चर पेस्ट लावणार आहोत. इथे मी 4 ते 5 चमचे टाल्कम पावडर घेतली आहे. तुम्ही त्याऐवजी POP पावडर, डेंटल पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता. आता या पावडरमध्ये 3 ते 4 चमचे फेविकॉल घातलं आहे. अगदी 4 ते 5 थेंब पाणी घालून ही आपली टेक्स्चर पेस्ट तयार आहे, पाहू शकता. जास्त पाणी घातलं तर आपल्या टेक्स्चरला क्रॅक जातात. त्यामुळे अगदी कमीत कमी पाणी घालून ही टेक्स्चर पेस्ट तयार करायची आहे. आता ही तयार झालेली टेक्स्चर पेस्ट आपण आपल्या बेसवर सगळीकडून सारखी लावून घेऊया. बांबूच्या पट्ट्यांवर टेक्स्चर पेस्ट लावायची नाही आहे. फक्त मध्येच जिथे आपण अक्षरं लावणार आहोत तिथेच ही पेस्ट सगळीकडून सारखी लावून घ्यायची आहे. ही टेक्स्चर पेस्टसुद्धा पटकन वाळते, तेव्हा हे काम करताना थोडं लवकर लवकर करायला लागतं. आणि ही पेस्ट करताना थोडी थोडीच करावी, नाहीतर ती घट्ट होऊन वाया जाते. पाहू शकता आपली टेक्स्चर पेस्ट सगळीकडून सारखी लावून झाली आहे. आता इथे थोडं अजून रफ टेक्स्चर देऊया, जेणेकरून आपलं कलर शेडिंग अजून छान हायलाईट होईल. आता किमान 2 तास तरी हे स्ट्रक्चर पूर्ण वाळायला बाजूला ठेवायचं आहे. 2 तासानंतर ही टेक्स्चर पेस्ट छान वाळली आहे, पाहू शकता. आता 1 इंचाच्या अंतराने मी इथे अशा या आडव्या रेघा मारून घेतल्या आहेत. त्यावर आपण आपली श्लोकाची अक्षरं लावणार आहोत. तर अशा प्रकारे वदनी कवळ घेताच्या श्लोकाची सगळी अक्षरं आपण फेविकॉलनी चिकटवून घेतली आहेत. आता पाहू शकता इथे वर आणि खाली थोडी एम्प्टी स्पेस दिसत आहे. तिथे आपण ही मोल्डेड क्लेचीच अशी पानं आणि गुलाबाचं फूल केलं आहे, ते आपण इथे लावूयात. पाहू शकता ही क्लेची पानं आणि फुलं फेविकॉलनी मी आपल्या बेसवर चिकटवून घेतली आहेत. आता या पूर्ण बेसला आपण व्हाईट ॲक्रिलिक कलर लावून घेऊया. तुम्ही व्हाईट कलरच्या ऐवजी प्रायमर पण लावू शकता. पाहू शकता आपण व्हाईट ॲक्रिलिक कलर लावून घेतला आहे. हा कलर साधारण अर्ध्या तासात वाळला की आपण आपलं कलरिंग चालू करणार आहोत. अर्ध्या तासानंतर आपला हा व्हाईट कलर
पूर्ण वाळला आहे. आता बांबूच्या ज्या पट्ट्या आहेत त्याला आपण फ्लुरोसंट ग्रीन, बर्न सिएना, येलो, व्हाईट आणि डार्क ग्रीन असे ॲक्रिलिक कलर्स देऊयात. पाहू शकता बांबूच्या पट्ट्या अशा कलर केल्या आहेत. मधलं क्ले डिझाईन डार्क ग्रीन कलरनी कलर केलं आहे. थोडा अनफिनिश्ड लुकच ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या आर्टवर्कला नॅचरल लुक येईल. आता ही जी अक्षरं आहेत त्याला आपण बर्न सिएना, व्हाईट आणि ऑरेंज असे कलरनी कलर करणार आहोत. पाहू शकता वदनी कवळ घेताच्या श्लोकाचं सुंदर आर्टवर्क तयार आहे. अक्षरांना आपण येलो कलर दिला आहे, पानांना डार्क ग्रीन कलर दिला आहे, गुलाबाच्या फुलाला ऑरेंज कलर दिला आहे आणि व्हाईटनी त्याचं हायलायटिंग केलं आहे. मधल्या स्पेसला बर्न सिएना आणि त्याच्यात व्हाईट कलर मिक्स करून जो लाईट ब्राऊन कलर तयार होईल हे 2 कलर्स मी वापरले आहेत. शिवाय येलो आणि ऑरेंजनी टेक्स्चर हायलाईट केलं आहे. कलरिंग करताना थोडा रफ आणि अनफिनिश्ड लुक मी दिला आहे जेणेकरून आपल्या आर्टवर्कला सुंदर असा नॅचरल लुक येईल. या वदनी कवळ घेताच्या म्युरल वर्कच्या ऑर्डर्स पण मी घेते. घरासाठी डायनिंग हॉल, होमस्टे ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी माझा इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, जरूर चेक करा. नेम प्लेट्सच्या ऑर्डर्स पण मी घेते. लवकरच आपल्या दीप्स आर्ट पॅशन या चॅनलवर मी नेमप्लेट मेकिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तेव्हा भेटूयात लवकरच अशाच सुंदरशा क्राफ्टवर्क, होम डेकॉर किंवा एखाद्या छानशा सहज सोप्या पारंपरिक पदार्थाच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.